मुलांचे मार्क का घसरतात? हा सगळ्यात मोठा प्रश्न पालकांना पसरलेला आहे. मुलं तेवढाच वेळ अभ्यास करतायत, तेवढाच वेळ ते ट्युशनला जात आहेत, स्कूल पण तेच आहेत, परंतु मुलांचे मार्क्स जसं मुलं मोठी होत चालली आहेत, मुलं लहान असताना त्यांना खूप चांगले मार्क्स होते, जसे की थर्ड फोर्थ क्रॉस करत चालली आहेत, तर त्यानंतर त्यांना मार्क्स त्यांचे घसरत चालले. याचं टेन्शन पालकांना प्रत्येकाला असतं, किंवा प्रत्येक पालक, किंवा आम्ही सुद्धा आता बस स्टॉपला जेव्हा आपण जातो मुलांना सोडायला, तेव्हा प्रत्येक पालकाचा हाच प्रॉब्लेम असतो की छोटा असताना चांगलं करायचं, पण आता काय झालंय काय माहिती, त्याचं मार्क्सच चांगले येत नाही. मी या प्रश्नांची उत्तर तर तुम्हाला सांगायचं झालं फक्त 4 पॉईंट आहेत. 4 पॉईंट जर तुम्ही तुमच्या मुलांकडे चांगला लक्ष दिला तर तुम्ही तुमच्या मुलांची ग्रोथ पाहू शकता. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असा आहे, मुलांचा बेसिक्स क्लिअर नसतात. लहानपणी मुलांना आपण शिकवतो आणि मुलं कसे लहानच वयात पटकन कॅच करतात, आणि नंतर ज्या स्पीडने ती मुलं कॅच करतात ना, ज्या स्पीडनं ती मुलं शिकतात ना, त्याच स्पीडने ती विसरूनही जातात. त्यामुळे कुठेतरी आपले बेसिक क्लिअर होत नाही. जशी मुलं मोठी होत असतात ना, त्यांना लहानपणी ते शिकवलं गेलं, किंवा आता समजा मूल फोर्थ क्लासमध्ये आहे, तर थर्ड क्लासमध्ये काय असेल तर त्याच्या ओझर रिव्हिजन जी असते ती संडेला घेणं गरजेचं आहे. कारण मुलांचे जोपर्यंत बेसिक क्लिअर होत नाहीत तोपर्यंत मुलं पुढचं पुढचं काही शिकू शकत नाही. बेसिक क्लिअर जर नसेल तर आयुष्यात पुढे काहीच होऊ शकत नाही. म्हणून मुलांचा तुम्ही बसा, त्यांच्यासोबत जाणून घ्या की मुलांचं बेसिक काय. आपल्या मुलाला येत नाही तिथून सुरुवात करा. तुम्ही म्हणता मुलाला माझ्या वाचन येत नाही, आई शिकवायला सुरुवात करा. त्याला मात्रा कळत नाही, तुम्ही भले तो फोर्थमध्ये असो, तुम्ही त्याला मात्रा शिकवा. आता कालच एक आई मला भेटलेली बस स्टॉपवर, त्याचं मग त्या आईचं असं म्हणणं आहे तिचा मुलगा सिनियरमध्ये आहे. सिनियरमध्ये काय असतं, 3 वर्ड्स 4 लेटर वर्ड्स मुलांना वाचता येणं गरजेचं आहे. मुलं वाचतात बऱ्यापैकी, परंतु तो जो मुलगा आहे पर्टिक्युलर, नाव नाही घेत, त्याला विचारायला येत नाही. तर त्याच्या आईने काय केलं, आता त्यानं ट्युशनला टाकलं. मग ट्युशन टीचर त्याला काय बोलली माहिती आहे त्याच्या आईला, मी त्याचं ज्युनियर आणि नर्सरीचं घेत बसू की मी त्याचं सिनियरचं शिकवू. हाच प्रॉब्लेम आहे मुलांचा, कारण बेसिक क्लिअर नाही. ज्युनियरमध्ये असू दे, नर्सरीमध्ये असू दे, त्या आईनं थोडा लक्ष दिला नसेल, माझा मुल लहान आहे असू दे, आता वयस काय आहे त्याचं असं म्हणून त्याने सोडून दिलं त्याला. आणि जास्त त्याला फोर्स केला नसेल, किंवा बाबा बस अभ्यासाला, तुला अभ्यास करणं गरजेचं आहे, अभ्यासाचं महत्त्व त्याला समजून सांगितलं नसेल, किंवा त्या मुलाला आवड असेल अभ्यासाची, परंतु आईकडे किंवा वडिलांकडे एवढा वेळ नसेल की ते त्याला मांडीवर घेऊन बसवू शकतील आणि त्याला व्यवस्थित ते समजवू शकतील. म्हणून जोपर्यंत मुलांचे बेसिक क्लिअर होत नाहीत तोपर्यंत मुलांचे मार्क्स चांगले येत नाहीत. हे फक्त एक उदाहरण सांगितले मी. कारण का सांगितलं, कारण ते बेसिक किती इम्पॉर्टन्स आहेत हे ट्युशन टीचरने पण त्या आईला सांगितलं आहे. मग नंतर दुसरा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा जर तुम्ही पॉईंट बघितला हा, तर डिस्ट्रॅक्शन आहे. जसं जसं मुलं मोठी होत जातात तर त्यांचं डिस्ट्रॅक्शन आहे ते आजूबाजूला भरपूर आहे. त्यांचं मन तिकडे होतं, त्यांना बऱ्याच गोष्टी समजायला सुरुवात होतात. तर बाहेरचं मोबाईलमधून एखाद दुसरी गोष्ट ते शिकून जातात, किंवा आपली फ्रेंड सर्कल असतं त्याच्यातून एखाद दुसरं काही काही त्यांच्या कानावर पडत असतं. आणि अभ्यासाकडनं जो फोकस असतो तो फोकस त्यांचा तिथनं हळूहळू कमी होत जातो आणि दुसऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात मुलं. मग तिथे पालकांची जबाबदारी बनते की त्यांनी मुलांकडे लक्ष देणं आणि मुलांना एका स्ट्रेट लाईनमध्येच चालायला सांगणं. बाबा तुला आता सध्याचं वय, तुला फक्त 15-16 वर्ष फक्त अभ्यास करायचा आहे. जर तू ही 15-16 वर्ष अभ्यास केलास तर तुझे लाईफ सेट होणार, पुढचं संपूर्ण आयुष्य तू बसून खाशील. परंतु जर तू हा अभ्यास आता नाही केला तर आयुष्यभर तुला मेहनत करावी लागेल, उन्हामध्ये काम करावं लागेल, कोणाची तरी मोलमजुरी करावी लागेल. जर तुला 4 लोकांवर ऑर्डर सोडायची असेल तर तुला अभ्यास करायचा आहे. जर तुला कोणाच्या तरी हाताखाली काम करायचं आहे आणि मोलमजुरी करायची तर तुला अभ्यास नाही केलास तरी तू स्वतः तुझी लाईफ चूज कर. तुला ऐश्वर्य, आराम आणि मस्त लाईफ हवी आहे की स्ट्रगल हवा आहे लाईफ आहे, तू चूज कर. हे मुलांना 3री-4थीच्या मुलांना बऱ्यापैकी कळतं, ते बसून त्यांना समजावणं गरजेचं आहे. तर मुलांचे मार्क घसरतात तर सगळ्यात मोठं असतं रिव्हिजन. कारण जसं जसं मूल मोठं होत जातं ना, अभ्यासाचा क्रम पण भरपूर वाढत जातो, लेसन्स भरपूर येत जातात, तर रिव्हिजन करणं राहून जातं.
आता काय होतं, सिलेबस भरपूर असं आहे, पाठांतर भरपूर करायचं आहे, रायटिंग भरपूर करायचं आहे, त्यामुळे मागचे जे लेसन झाली आहेत तुमचे PA1चे असू दे किंवा फर्स्ट लेसन, सेकंड लेसन, फोर्थ लेसन, हे मागचे लेसन मागे पडून जातात आणि आपण पुढचं जिथे जे रोज शिकवते ते आपण कॅरी करत जातो, पण मागचं रिव्हिजन करणं राहून जातं. मग सॅटर्डे संडे जर एक दिवस तुम्ही संडे मुलांना ऑफ देत असाल तर सॅटर्डे असू दे किंवा कुठचा पण एक डे, वेनसडे असू दे, कुठचा पण एक दिवस असा घ्यायचा, तो त्याला सांगायचं बाबा फक्त तुला रिव्हिजन करायची. रिव्हिजन म्हणजे तू काय घेऊन घोकंपट्टी नको करू, तू बस आणि फक्त रीड कर फर्स्ट लेसन पासून. आता जेवढे लेसन टीचरने शिकवले ते सगळं रीड कर, म्हणजे काय ओव्हरव्ह्यू झाला त्याचा, म्हणजे त्याच्या माइंडमध्ये ते येत राहत. जर आठवड्याला त्याने ते रिव्हिजन केलं, जर आठवड्याने रीडिंग केलं तर ते त्याच्या लक्षात राहत जातो, विसरणार नाही ती गोष्ट. मुलं आजकाल रिव्हिजन करत नाहीत, त्याच्यामुळे मुलांचे मार्क घसरत असतात. त्यानंतर सगळ्यात चौथा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे संगत. तिसरी चौथी नंतर जेव्हा मुली मोठी होत जातात ना, जसं की 5वीत गेली तर त्यांची संगत बघायची, आपल्याला मित्र मैत्रिणी कसे आहेत त्याचे, तो कोणासोबत जास्त बोलतो, कोणासोबत खेळतो जास्त, त्याच्या वागण्यातला जर फरक जाणवत असेल तर तुम्ही तिथे थांबवलं पाहिजे, त्याचं काय चुकतंय त्याला कळलं पाहिजे. कारण आपलं मुलांकडे लक्ष असणं गरजेचं आहे. मुलांच्या वागण्यात थोडा जरी फरक जाणवला ना की लगेच त्याला तिथेच थांबवायचं काम हे पालकांचं आहे. जर तुम्ही इथे नाही थांबवलं तर त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार आणि त्याचे मार्क्स घसरत जातील. आणि 8वी-9वीत जर तो गेला आणि असे जर मार्क्स घसरत राहिले तर पुढे काही होऊ शकत नाही. मग तो खूपच त्याला स्ट्रगल होईल. तो सगळा लोड घेऊन, म्हणजे अभ्यासाचा एवढा सगळा लोड कॅरी करणं त्याला खूप अवघड होऊन जाईल. म्हणून आत्ता 3री-4थीमध्ये असतानाच मुलांकडे जास्त फोकस करणं गरजेचं आहे. तर हे असे 4 पॉईंट होते की ज्याच्यामुळे मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत जातो. सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांचे बेसिक क्लिअर करून घ्या. त्यानंतर डिस्ट्रॅक्शन त्याला कुठे होते ते शोधून काढा तुम्ही. त्याची रिव्हिजन घ्या आणि त्याचे फ्रेंड सर्कल काय आहे ते शोधून काढा. तो कोणत्या फ्रेंडमध्ये आहे, त्याच्याबरोबरच्या फ्रेंड्सना किती मार्क्स येत आहेत, हे सगळं बघणं गरजेचं आहे. आता बघा की हुशार मुलं असतात ना, त्यांचा ग्रुप वेगळा असतो बघा, कारण त्यांना माहीत आहे जर मी हुशार मुलासोबत राहिलो तरच मी अजून हुशार होणार, मला अजून त्याच्यापेक्षा कॉम्पिटिशन करण्यासाठी माझ्या मनाची तयारी होत राहणार. मग आपण सुद्धा मुलांकडे लक्ष द्यायचं की त्याच्या मित्राला किती मार्क्स पडत आहेत, तो किती हुशार आहे, किंवा त्याला मार्क्स कमी आहेत का, मग त्याचं लक्ष कुठे असतो, हे मित्रांबद्दल सुद्धा माहिती आपण पालकांनी काढणं गरजेचं आहे. तर ह्या 4 गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्याही मुलांचे मार्क घसरणार नाही. या 4 पॉईंटकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. ते 4ही पॉईंट तुम्हाला सांगितले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद.